परंतु त्याचा उपयोग हा योग्य रीतीने झाला पाहिजे. कोणती गोष्ट अति तेथे माती म्हणतो ना आपण, अतिरेक हा वाईट आहे. सायन्स डेव्हलप होत राहणारे, नवीन नवीन गोष्टी येणार आहे, नवीन गाडी येईल, नवीन तंत्रज्ञान येईल, त्याचा वापर हे चांगल्यासाठी करायचा आपल्याला, हे लक्षात ठेवा. चांगल्या गोष्टी, जसं आपण भाजी मार्केटमध्ये गेलो तर चांगली भाजी घेतो ना निवडून, तसं चांगल्या गोष्टी रोज शिकत राहायचं आणि वाईट गोष्टी रोज सोडत राहायचं. असं मला कोणीतरी म्हणे तर तुम्ही मोबाईलवर थोडं जोरात बोलता, ताबडतोब ती गोष्ट सोडली पाहिजे, ही वाईट आहे, सोडलं पाहिजे. जोरात कशाला बोलायला पाहिजे, नाही बोलायला पाहिजे ना. कोणी म्हणे तुम्ही मोबाईलवर असता, बोलतच नाही, घरचे लोक म्हणतात कधी कधी, आपण ताबडतोब ती गोष्ट तिथे सोडली पाहिजे. जो ही चांगल्या गोष्टी रोज घेतो आणि वाईट गोष्टी रोज सोडतो तो नेहमी जीवनामध्ये आनंदी, सुखी आणि समृद्ध राहतो. हे लक्षात ठेवा. काय करायचं म्हणजे रोज चांगल्या गोष्टी काय करायचं, शिकत राहायचं आणि वाईट गोष्टी सोडत राहायचं. तर चांगल्यामध्ये म्हणजे आपल्या मित्राकडून पण शिकू शकतो आपण, आई वडिलांकडून शिकू शकतो, भाऊ बहिणींकडून शिकू शकतो, आपल्या छोट्यांकडून पण शिकू शकतो आपण चांगल्या गोष्टी. बरोबर आहे की नाही? तर या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जो अंगीकारेल तोच पुढे जाईल, हे लक्षात ठेवा. आणि जो मस्ती करेल, काही अभ्यास करणार नाही, चांगलं वागणार नाही, तिकडे जाऊन मोबाईल दिवसभर बघणार, वाईट सवयी, पुन्हा ड्रगच्या सवयी, हे अल्कोहोल, हे सर्व ऍडिक्शन आहे, गुलाम त्याला म्हणतो ना आपण. त्याचा वापर, जे वाईट आहे ते वाईटच आहे. काही लोक पेशंट आमच्याकडे येतात, सर